हे जे आपण सांगताय ना की 14 मध्ये 500 कोटी मिळाले किंवा 13 मध्ये ती वस्तुस्थिती नाही, हा ते देशाला दिले आहे। तर ही जी योजना आहे ही योजना 2005-6 सालापासूनच केंद्र सरकारने छोटी करून टाकली आहे। पण आपण 5-6 साली ही योजना छोटी झाल्यानंतर आपण आपलं दायित्व मात्र तेवढंच ठेवलंय। त्या दायित्वात आजही कुठली कमतरता या राज्य सरकारने केलेली नाही। केंद्र सरकारकडनं पैसा येत नाही, हा गेल्या 10 वर्षात येत नाही, पण तरी देखील मागच्या राज्य सरकारने आणि आता याही राज्य सरकारने हा पैसा सातत्याने दिलेला आहे, आपल्या बजेटमधून दिलेला आहे। आणि एवढंच नाही तर हे राज्य सरकार आल्यानंतर 13-14 आणि 14-15 याच्यामधला जो बॅकलॉग होता त्या बॅकलॉगचे पैसे आम्ही पुरवणी मागण्यातून दिलेले आहेत। तथापि याची संपूर्ण नॉन क्रिमिलियरची मर्यादा देखील वाढवली आहे। तथापि याची पूर्ण माहिती घेऊन याचं सविस्तर निवेदन करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, एकच मिनिट। अध्यक्ष महोदय, अजून एक गंभीर मुद्दा मुख्यमंत्री महोदय, काल खरं तर तुम्ही त्याच्याबद्दलचं उत्तर दिलंय, परंतु आज तारीख आहे 28, 29-30 ला सुट्टी आहे आणि 31 ला आम्ही सगळेजण सभागृहात येणार आणि विम्याची मुदत नेमकी 31 जुलैला त्या ठिकाणी संपते। त्याच्या संदर्भामध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी लक्ष घालावं लागेल, कारण जवळपास 8,000 कोटीची रक्कम शासनानं विम्याच्या प्रीमियम पोटी दिलेली आहे, परंतु तेवढ्या रकमेचं वाटप शेतकऱ्यांना झालेलं नाहीये। त्याच्या संदर्भामध्ये कॅगनी जे काढलेलं आहे ते तर इतकं गंभीर बाब आहे की त्याच्या संदर्भामध्ये असं सांगण्यात येतंय की जवळपास प्रधानमंत्री पीक विमा हप्त्यापोटी 25 मे 2017च्या रिपोर्टनुसार सरकारने 21,500 कोटींची रक्कम त्या ठिकाणी दिली, परंतु त्याच्यातनं फक्त 3.31% इतक्याच दाव्यांचा निकाल लागलेला आहे। उर्वरित 20,000 कोटी एवढ्या रकमा विमा कंपनीकडे त्यांच्या घशात गेल्या। अशा प्रकारे शेतकरी सरकारच्या मदतीने विमा कंपन्यांच्यासाठी एक मोठं मार्केट त्याच्यातून निर्माण झाल्याने अब्जावधीचा फायदा विमा कंपन्यांचा होतो। आमचं एवढंच म्हणणं आहे की 31 जुलैच्या पर्यंत काही अडचणी शेतकऱ्यांना आलेल्या आहेत। तुम्ही काल आम्हाला म्हणाला की मी लगेच घोषणा करत नाही, नाहीतर शेतकरी थोडेसे थांबतील, पण शनिवार रविवार सुट्टी आहे आणि सोमवारी आम्ही सगळेजण इथं असणार आहोत, तर त्याच्या संदर्भामध्ये देखील सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांची अडचण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।